विजय असो. या नरनावाला काय करायचं काय? खाली डोकं वर पाय. या नरनावाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या नरनावाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या नरनावाला फाशीची शिक्षा. झालीच पाहिजे. जे नसरापूर येथे तालुका भोर या ठिकाणी जी घटना घडली, 3.5 वर्षाच्या मुलीवरती 65 वर्षाच्या माणसाने म्हाताऱ्याने अन्याय अत्याचार केला आणि तिला ठेचून मारलं आणि तिची जी बॉडी आहे ती शेणाच्या खाली त्यांनी लपवली. अत्यंत माणुसकीला काळेमा फासणारी जी घटना आपल्या परिसरामध्ये घडली त्याबद्दल मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि या नराधामाला मुख्यमंत्री साहेबांनी जे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जे केस घेऊन काम करणार आहेत, मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो, फास्ट ट्रॅक मध्ये आपण तर करालच, पण या नराधामाला फाशीची शिक्षा देण्यासाठी आपण कायदोपरी जो प्रयत्न करता येईल तो प्रयत्न करावा. आणि या घटनामधून आपल्या नागरिकांना पण एक संदेश देऊ इच्छितो. आपल्या पण लहान मुले असतील, मुलं असतील, जी आता चाकणला जी घटना घडली की ती एका मुलावरती पण असाच अन्याय अत्याचार झाला. आपण पण नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे. आपल्या मुलांकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि ताईंना विनंती करतो की ताई आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करा. महामानवाने विनम्र अभिवादन करून आपण सर्वजण या ठिकाणी नसरापूर पुणे जिल्ह्यातील ही घटना घडलेली आहे, या घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर आपल्या सर्वांना चरमेनं खाली मान घालावी लागते की अशी घटना आपल्या जवळ, आपल्या गावात, आपल्या राज्यात, आपल्या देशात घडत आहे. जे कोळी मुलगी 3.5-4 वर्षाची मुलगी जिला अशा पद्धतीनं मारलं गेलं, जिच्यावर बलात्कार झाला आणि तिला या जगातून नाहीसं केलं, ही जी क्रूर पद्धत आहे, या क्रूर पद्धतीचा मी सर्वात आधी निषेध व्यक्त करते. जो माणूस ज्याने कृत्य केलेला आहे तो माणूस खरं तर यापूर्वी त्यांनी 2 चुका केलेल्या आहेत. आपल्या सख्या पुतणीवर त्यांनी बलात्कार केलेला आहे, 65 वर्षाच्या बाईवर बलात्कार केलेला आहे. अशा 2 घटनांमधून सुटून तो घरी आलेला आहे आणि त्याला त्या गावातून बहिष्कृत केलं होतं, त्या गावातून हाकलून दिलं होतं. शेजारच्या गावामध्ये रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर राहायचा, फुटपाथवर झोपण्यात त्याचं काम चालू होतं आणि एखादं सावज शोधावं अशा पद्धतीनं तो माणूस फिरत होता. जेव्हा ही चिमुकली ती दायरीमधून आपल्या पाहुण्याकडं राहायला गेली आणि पाहुण्याकडे राहायला गेल्यानंतर सहज फिरत असताना ज्या गोट्याजवळ चिमुकली दिसली, त्या माणसाच्या नजरेस पडल्यानंतर त्याने तिला हाताला धरून घेऊन गेला. खरं तर मुलगी कुठे गेली हे शोधत असताना 2-3-4 तासानंतर त्या पालकाने पाहिलं आमची मुलगी दिसत नाही. तेव्हा तिथल्या आपल्या संदीप कांबळे नावाच्या मुलाने सांगितलं माझ्या जवळ सीसीटीव्ही आहेत, आपण बघू. आणि जेव्हा त्या सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये मुलगी त्या माणसाच्या हाताला धरलेलं पाहिलं तेव्हा सगळ्यांचा हृदयाचा ठोका चुकला. कारण अत्यंत नीच असणारा माणूस जेव्हा या बाळाला घेऊन गेला, 100% काहीतरी चुकीची घटना घडली असणार याचा अंदाज होता आणि त्या दिशेने सर्वजण गेले. जाऊन पाहिलं त्या गोठ्यामध्ये रक्त सांडलेलं होतं. जेव्हा पाहिलं आणि तो माणूस, तो नालायक माणूस हे कृत्य करून तिथेच बाजूला फिरत होता, त्याला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मी कृत्य केलेलं आहे. अत्यंत मनाला चटका लावणारी घटना आहे, वाईट वाटणारी घटना आहे आणि ज्या घटनेमुळे आपण शब्द व्यक्त करू शकत नाही अशी घटना आहे. जो नीच, नराधम, नालायक माणूस, ज्याला कधी असं वाटलं नाही इतकं छोटं बाळ आहे आपण असं करू नये, परंतु अशी प्रवृत्ती, अशी माणसे जगामध्ये राहतात आणि जिवंत राहतात याचं वाईट वाटतं. आमचं म्हणणं एवढंच आहे सरकारला आणि शासनाला, विशेषतः पोलीस विभागाला, जी माणसं गुन्हेगार आहेत, जे माणसावर गुन्हे दाखल आहेत, जे माणसं अशा पद्धतीचं कृत्य करू शकतात, अनेक वस्त्यांमध्ये, अनेक गावामध्ये, अनेक ठिकाणी ही माणसं आहेत. ही माणसं लपलेली आहेत, ही माणसं गुपचूप फिरत असतात, ही माणसं आपले सावज शोधत असतात. अशी माणसं जेव्हा जेव्हा आपल्या तावडीत सापडतील तेव्हा अशा पद्धतीने त्यांना शिक्षा द्या की ती माणसं परत असं करायला धाडस करणार नाहीत. आपल्याला माहिती आहे आपण कायद्याच्या पुढे जाऊ शकणार नाही, कायद्याने आपण कारवाई करू, परंतु काही वेळा तुम्हाला
नैसर्गिक न्याय सुद्धा आपल्याला काही वेळा द्यावा लागतो. त्यामुळे हे आणि यांचं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा अनेक वस्त्यांमध्ये काम करत असतो. अशी माणसं असतात. हा माणूस कायदेशीररित्या कसा जेरबंद होईल, त्याला कशी शिक्षा होईल, याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. घटना घडल्यानंतर आपण सगळे पुढे येतो. आपण सगळे त्यासाठी कष्ट करतो, त्रास करतो, आपण न्याय मिळण्यासाठी धडपड करतो. परंतु आपण ही घटना होण्याआधी सुद्धा आपलंही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अशी माणसं जिथं जिथं सापडतील त्या माणसाची तक्रार, त्या माणसाबद्दलची माहिती ही पोलीस विभागाला दिली पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. मी या ठिकाणी खरं तर सरकार कोणाचं आहे, कोण किती न्याय देतं यापेक्षा ही जी मानसिक वृत्ती आहे याला सरकारचं देणं घेणं नाही. सरकार कोणाचंही असो त्यांचा नीचपणा जात नाही. त्यामुळे आमची विनंती आहे, जर आज भाजपचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे, जे मुख्यमंत्री पण आहेत आणि गृहमंत्री सुद्धा आहेत, एक अशा पद्धतीची रचना आपण केली पाहिजे. अशा पद्धतीच्या समित्या आपण गठन केल्या पाहिजे की ज्यामध्ये सर्व नागरिकांचा समावेश त्या समितीमध्ये असला पाहिजे. त्या वस्तीमध्ये कोण नालायक माणूस आहे, त्या वस्तीमध्ये कोण काय करू शकतं याची इत्थंभूत माहिती त्या वस्तीतली माणसं तुम्हाला देऊ शकतील. पोलिसांचा धाक राहिला पाहिजे. पोलिसांना त्या गुन्हेगारांनी घाबरलं पाहिजे. आजकाल विषय असा आहे, अनेक गुन्हेगार पोलिसांना घाबरत नाहीत. ते त्यांचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. आमचं काही म्हणणं नाही, तुमचा वाढदिवस साजरा करू द्या, परंतु गुन्हेगाराला जर त्याची जागा तुम्ही दाखवली नाही तर अशा घटना घडत राहणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची यंत्रणा आपण आखली पाहिजे की टॉप टू बॉटम की आपल्या वस्तीतल्या एकाच घरातल्या झोपडीपासून देशाच्या शेवटच्या टोकापर्यंतची जी यंत्रणा आपल्याकडे असली पाहिजे. याच्यातनं कुणीही सुटता कामा नये, कुठला गुन्हेगार सुटता कामा नये. ते काम आपण केले पाहिजे अशी आमची विनंती आहे. या प्रसंगी खरं तर SIT स्थापन केलेली आहे. पोलीस आपलं काम करत आहेत. आणखी एक विनंती आमची असणार आहे की फास्ट ट्रॅक कोर्ट आपण अरेंज करतो, त्यामध्ये आपले गुन्हे दाखल होतात, परंतु फास्ट ट्रॅक मध्ये सुद्धा 6-6 महिने निकाल लागत नाही. फास्ट ट्रॅक मध्ये सुद्धा वर्षभर निकाल लागत नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट आपण स्थापन करून फायदा काय? तर अशा आणि जेव्हा त्याला शिक्षा होईल तेव्हा त्याची जाहिरात द्या. सरकारने जाहिरात द्यावी, पोलिसांनी जाहिरात द्यावी वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर. या माणसाने असे गुन्हे केले होते, याला आज फाशी झाली. या माणसाने असं केलं होतं, याला आज फाशी झाली, याची जाहिरात करा, तेव्हा लोकांना कळणार आहे. त्याच्या प्रसंगी मी आपल्या शहरातली सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा आमची विनंती आहे की आपली वस्ती, आपली घरं, आपल्या लेकीबाळ आपण शाबूत ठेवायचे असतील तर अशी माणसं शोधा. आम्ही नागरिक म्हणून तुमच्या सोबत आहोत, आम्ही संघटना म्हणून तुमच्या सोबत आहोत, पक्ष म्हणून तुमच्या सोबत आहोत. अशी माणसं शोधा आणि त्यांना जेरबंद करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूला आपण करूयात. असं जर केलं तर खऱ्या अर्थानं पुढच्या काळातल्या आपल्या मुली वाचतील. आजच्याच पेपरला आपण पाहिलंय, सरासरी एका तासाला एका मुलीचा बळी जातोय. सरासरी अशा किती मुलींचा बळी जात असेल आपण जरा हिशोब करा. कदाचित ती मुलगी आपल्या घरातली नसेल, परंतु कुणाची तरी आहे ना, आणि कुठल्या तरी जातीची ती आहे. आज आपण बघतो सोशल मीडियावर तो माणूस या जातीचा आहे, ती मुलगी त्या जातीचा आहे, हे पाहिलं जातं. परंतु कुठल्याही नराधमाला, कुठल्याही नीच माणसाला जात नसते, गुन्हेगाराला कुठलीच जात नसते. आणि जिच्यावर अन्याय अत्याचार होतो त्याही बिचारीला माहिती नसते की आपण कुठल्या जातीचे आहोत. तर जात हा विषय बाजूला ठेवून तो नराधम गुन्हेगार आहे, त्याला जास्तीत जास्त शिक्षा कसं करता येईल या पद्धतीचं काम पोलीस विभागाने करावं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करावं अशी विनंती मी या ठिकाणी करते. आणि नवीन काही यंत्रणा आपण राबवावी अशी विनंती या ठिकाणी करते. आणि त्या नीच नालायक नराधमाचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. विजय असो. या नराधमाला काय करायचं काय? खाली डोकं वर पाय. या नराधमाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या नराधमाला फाशीची शिक्षा. झालीच पाहिजे. या नराधमाला फाशीची शिक्षा. झालीच पाहिजे.